आमचे कारभारीसुद्धा वैतागले आहेत. त्यांनी सुद्धा भात सध्या बंद केला होता. पण आज त्यांना काय झालं काय माहिती, ते चक्क म्हणाले की जाऊ दे साधा पुलाव बनव. पण चिमू म्हणाली की मम्मी चिकन बनव, आणि ती अक्षरशः विसरतीये की मम्मी माझा दात काढलाय, ठीक आहे विसरली मम्मी, मी पण मला खायचं आहे. ते म्हटलं नको बाळा, खाऊ नको, आणि चिकन बनवू तरी कुठून, जाऊ दे साधा पुलावच बनवते, पप्पाही खातील आवडीने. सध्या ती छातीत दुखते म्हणून त्यांनी खूपसा भात बंद केला होता, चपाती सुद्धा बंद केली होती. ते भाकरीवर त्यांचा जोर होता, दूध भाकरी समथिंग असं काय काय चालू होतं. त्यांनी चहा सुद्धा बंद केलेला आहे. पण आज म्हणाले जाऊ दे बनव, खूप दिवसाने खायला काही हरकत नाहीये. जायचंच आहे डॉक्टरकडे 2 दिवसानंतर, बघूया काय माहिती देवाने आता सध्या पुढे काय वाढून ठेवलंय. ते सकाळी पण खूप घाबरले आणि काल पण खूप घाबरले, का श्वास घ्यायलाही त्रास होत होता. पण ठीक आहे, त्यांना म्हणलं काय होणार नाही, गोळ्या वगैरे घेत राहा वेळेवर, औषधं दिलेलीच आहेत, पण त्याने तात्पुरता फरक पडतोय. तर ठीक आहे. चिमू सुद्धा नंतर म्हणाले की मम्मी ठीक आहे, मी खाते चपाती आणि दूधच खाते. कारण तिने थोडासा मी भात केल्यानंतर आहे ना खाऊन बघितला, पण तिला चावताना त्रास होतोय. सो तिला म्हटलं ठीक आहे खाऊ नको, दूध मी आणलेलंच आहे, देते साईडला. जियाला सुद्धा आवडला आज, कारण खूप दिवसानंतर, मला वाटतं खूप दिवसांमध्ये, आमच्यासाठी खूपच दिवसानंतर आहे, 10 दिवसानंतर मी आज हा पुलाव बनवलाय. आता दर 1-2 दिवसाला ॲड करून का होईना मी घरात बनवते, सगळ्या भाज्या मिक्स करून. आज माझ्याकडे भाज्या नव्हत्या, फक्त ओन्ली वाटाणा होता. कांदा टोमॅटो आणि वाटाणा घालूनच आज मी साधा भात बनवलाय. आणि चिमूची माझी कुरकुरून भांडणं चालूच होती, कारण ती दात काढल्यापासून एवढी सतावते ना मला की काय सांगू. पण माझी जिया खूप गोड आहे बरं, आवडीने खाल्ला तिने.